नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। अमरावती कोचिंग संस्था विरोधात प्रहार संघटनेचा इशारा, 1 जुलैपासून आंदोलनाचा इशारा। अमरावती शहरातील काही खासगी कोचिंग संस्थांकडून विद्यार्थिनी पालकांचे आर्थिक, मानसिक तसेच सुरक्षेच्या बाबतीत शोषण होत असल्याचा गंभीर आरोप प्रहार सामाजिक संघटनेने केला आहे। या संदर्भात संघटनेचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात काही कोचिंग संस्थांकडून विद्यार्थ्यांवर भरमसाठ फी भरण्याचा दबाव टाकला जात असल्याचे तसेच खासगी फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नावावर जबरदस्तीने शैक्षणिक कर्ज काढले जात असल्याचा आरोपही करण्यात आला। प्रहार संघटनेने कोचिंग संस्थांच्या भ्रामक जाहिरातींचा मुद्दा उपस्थित केला आहे। विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये 100% यशाची हमी देणाऱ्या जाहिरातामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। याशिवाय अनेक क्लासेसमध्ये अपुरी जागा, अग्निसुरक्षा यंत्रणाचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। अलीकडेच लखनौ येथे एका कोचिंग संस्थेत लागलेल्या भीषण आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील कोचिंग संस्थांच्या सुरक्षेची तातडीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली। दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेने प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य कारवाई केली नाही तर 1 जुलैपासून विद्यार्थी आणि पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने आणि ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे। निवेदनावर बंटीभाऊ रामटेके, समर्थ डवरे, ऋषिकेश ठवरकर, विक्रम जाधव, शेषराव धुळे, नंदू वानखडे, अजय ताळे, समीप तायडे, कुणाल खंडारे आणि प्रशांत देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल। जिल्हाधिकारी साहेबांना जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे तिथे त्या कोचिंग क्लासेसवर कोणताही निर्बंध नाही आहे। कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण होत आहे। त्या विद्यार्थ्यांचा पालकांवर जबरदस्ती कर्ज काढण्याची वेळ, जबरदस्ती कर्ज काढून त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये फी भरायला लागते आणि त्यांचे पाल्याचे जे विद्यार्थी आहे त्याच्या जीवाची कोणती सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये कोणतीच होत नाही आहे। या संदर्भात आता लखनौमध्ये 15 विद्यार्थी एका कोचिंग सेंटरचे मरण पावले, त्याचा जाहीर निषेध आज प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे। आणि अमरावती शहरात जेही कोचिंग क्लासेस आहे तिथे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिथे सर्वांची चेकिंग झाली पाहिजे, त्यांच्यावर निर्बंध लादले पाहिजे, विद्यार्थ्याचं शोषण झालं नाही पाहिजे, त्यांच्या जीवाची सुरक्षा झाली पाहिजे। यासाठी प्रहार संघटनेतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत। शासनाने जर दखल नाही घेतली तर यापुढे काय करणार? 1 जुलैला सर्व ज्याही कोचिंग क्लासेस आहे तिथे प्रहार संघटनेतर्फे 1 जुलैपासून आम्ही आंदोलन, तिथे धरणे आंदोलन आम्ही 1 जुलैपासून ज्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे तिथं बेजबाबदारपणा आहे, तिथं लूट आहे विद्यार्थ्यांची, तिथं विद्यार्थ्यांच्या जीवाची सुरक्षा नाही आहे, अशा ठिकाणी आम्ही 1 जुलैपासून आंदोलन चालू करणार आहोत।